पंढरीची वारी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी मोठी पर्वणी। विठू नामाचा गजर करीत मजल दर मजल करीत सर्व विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी दिंडीमध्ये सहभागी होऊन पायी जातात। पंढरपूरला निघालेल्या दिंड्यांमध्ये अहमदनगरमधील देवगड येथील दिंडी वेगळी भासते। पांढरे शुभ्र कपडे, रोडच्या कडेने एका रांगेत चालणारे अतिशय शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हेच या दिंडीचं वैशिष्ट्य आहे। आम्ही खिडीमिडी गदारुडी आनंदे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या तुकोबरांच्या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचं जीवन राहते। त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा वारीला निघाल्यानंतर भेदाभेद राहत नाही। सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन एकाला पूरक अशा प्रकारचं आचरण ठेवून एकेकाला सहकार्य करून ही पांडुरंगाची वारी पार पाडल्या जाते। नेवासा तालुक्यातील देवगड येथील भास्करगिरी महाराज या दिंडीचं अधिपत्य करत आहेत। ते सर्व वारकऱ्यांसोबत मार्गक्रमण करून त्यांच्या बरोबर भक्तीत लीन होतात। तीनच्या रांगेत सर्व महिला आणि पुरुष या वारीतून जात असतात। हाच या दिंडीच्या शिस्तीचा उत्कृष्ट नमुना आहे। आणि नगर ते टेंभुर्णीपर्यंत हे मोठी जी वाहनं आहेत ते जास्ती भारवाहू वाहनं यांची संख्या जास्ती आहे, त्यामुळे वारकऱ्यांना खूप त्रास होतो। हा रस्ता चौपदरीचा रस्ता आहे, हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे। ही दिंडी ठरलेल्या ठिकाणी आराम करण्यासाठी थांबते, अशा वेळी देखील शिस्त कशी असते याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळेल। महिला वारकरी हरिनामाचं पठण करताना पाहायला मिळतात। मी या दिंडीमध्ये कमीत कमी आज हे 10वं वर्ष आहे माझं आणि मी या वारकऱ्यांची सेवा करतोय विना शुल्क, कुणाचेही पैसे घेत नाही दाढी करायचे। वारीतून पायी चालताना अभंग भजन आणि विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा याचा जयघोष करत नाचत गाजत सर्व वारकरी आनंदमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करतात। आणि ह्या दिंडीची जी शिस्त आहे इतकी चांगली आहे। या दिंडीमध्ये कुठलीही अडचण येत नाही। डॉक्टर बरोबर असतात, दवाखान्याचा कुठलीच अडचण येत नाही। महाराजांची जी शिस्त आहे ती आमच्या दिंडीची 1 नंबरची शिस्त आहे आमच्या महाराजांच्या दिंडीत। माझं पहिलंच वर्ष आहे या दिंडीमध्ये आणि एक शिस्तबद्ध दिंडी म्हणून आमच्या नेवासा तालुक्यातून ओळखल्या जाते। 2 महिने उलटूनही राज्यभरात पावसाची परिस्थिती चांगली नसल्याची चिंता वारकऱ्यांना आहे। सर्व वारकरी विठुरायाकडे चांगल्या पावसासाठी साकडं घालत आहेत। वारकऱ्याला दुर्मुखलेला आहे। मध्यंतरी चंद्रभागेचं वाळवंट अस्वच्छ आहे, कोणीतरी याचिका दाखल केली, त्यावर कोर्टाने निकालही दिला की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्याचं नुसतंच फळ नाही तर वारकऱ्याचे फळ, हॉटेल, वाहनं, इतर काही पशुपक्षी तिथे धुवायचे नाहीत असा निकाल दिला। ह्या निकालाबद्दल आम्ही सर्वच वारकरी सहभागी आहोत आणि कोर्ट महोदयाचं आम्ही अभिनंदन करतो। विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन जरी पंढरपुरात होत असलं तरीही विठ्ठल भेटीचा आनंद या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी दिसून येतोय। लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अहमदनगर।